दिवस. तुझी मजा आहे. 2-2 हिस्से मिळणार आहेत. 2 हिस्से? अगं बलराम भाऊजींचा आणि तुझा. बरोबर बोलताय तुम्ही. तर अर्जुन भाऊजी देतील का? का नाही देणार? बलराम भाऊजी असताना जर त्यांचा हिस्सा घेतात तर ते नसताना त्यांचा हिस्सा कायद्यानं बायको म्हणून तुला मिळायला पाहिजे. हा सांग ठणकावून कसा नाही मिळतो ते बघ. किती भारी बोलता हो तुम्ही जाऊबाई. म्हणजे तुम्ही बोलला ना असं लगेच पटतं. तुम्ही बोलाल का अर्जुन भाऊजीशी? ए बाई, तुझं हे लचंड आमच्या मागे लावू नको. आम्ही का बोलू? आम्ही काय बोलायला जायचो समजायचं बरोबर लाज काढायचा आमची. तुला पैसे हवेत ना तू मागायचे. बाकी आम्ही काही बोललो नाही तू काय ऐकलं नाही. बस. हो पण बरोबर आहे. तुम्ही कशाला मागता? कशाला बोलाल? तुम्हाला तर तुमचे 2 हिस्से बरोबर मिळणार आहे ना. लय हुशार आहे. वहिनी चहा नकोय मला. का? अहो घ्या की. माझ्यावरचा राग तर चहावर नका काढू. घ्या गरमागरम आहे. शाली वहिनी, आता बलराम भाऊजी पण घरी नाहीत. खरं तर त्यांच्या वाटणीचा हिस्सा तुम्हालाच मिळायला हवा असं मला वाटतं. हे तू आमचं बोलणं ऐकलं का? हा ऐकलं नाही. अहो ऐकून आले आता. कुणाला? कुणाला म्हणजे अर्जुनला. म्हणलं त्याला मी बलराम भाऊजी नसले म्हणून काय झालं. शाली बहिणींना डबल हिस्सा मिळाला पाहिजे. मग काय म्हणले ते? तो म्हणला बलरामचं तर सोडच पण या वेळेला शाली बहिणींना पण त्यांचा हिस्सा मिळायचा नाही. काय? पण का? मी काय केलंय? अहो म्हणजे चिडलाय तो. आता बलराम भाऊजी कुणाला न सांगता एका अनोळखी माणसाला घरी घेऊन येतात. हे तुम्हाला माहित असूनही तुम्ही अर्जुनला नाही सांगितलं. चिडणारच ना. अर्जुन येतो कसं खपवून घे. नाही पण खरंच मला काय माहित नव्हतं. असं कसं शाली बहिणी? अहो तुमचा नवरा तुम्हाला न सांगता एका परक्या माणसाला घरी घेऊन येतो आणि तुम्हाला माहित नाही. अगं खरंच शपथ. कोणाची शपथ घेऊ? भैरव देवाची शपथ घेऊन सांगते. हे त्या अनोळखी माणसाला घेऊन कशाला घरी आले होते? काय काम होतं? खरंच मला नाही माहित ग. शपथ. तेच सांगत होते मी अर्जुनला की शाली बहिणींना यातलं काही माहिती नाहीये. त्या बलराम भाऊजींना फोन करतील आणि विचारतील काय सगळा प्रकार घडला ते. घ्या लावता फोन. पगार हवाय ना. अर्जुनला सांगावं लागेल. स्पीकरवर टाका. मी हे सांगू नका. उचलत नाहीये. असं आहे का? अवघड आहे मग हिश्श्याचं. पण मला फसवत होती. सोडणार नाही हिला. कृष्णाताई, तुम्हाला भेटायला तुमचा मुलगा आलाय. अर्जुन आला.